हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण एक चिकनची रेसिपी करणार आहे। तर त्यासाठी इथं मी आलं आणि लसूण हे घेतलेलं आहे। त्याच्यानंतर हे चिकनचे पीसेस टाकले। आता इथं चिकन आणि आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। तर आता थोडंसं लाल तिखट तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाकलं, थोडीशी काळी मिरी, त्याच्यानंतर थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ। तर आपण सॉस थोडा टाकणार आहे, त्यामुळे मीठ त्या वेळेतच टाकायचं। त्याच्यानंतर कोथिंबीर आणि लिंबूचा रस। अर्धा लिंबूचा रस। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। थोडा गरम मसाला टाकायचा, थोडासा गरम मसाला टाकूया। तर थोडासा गरम मसाला, हा गरम मसाला मी घरी बनवलेला आहे। गरम मसाला, अजून थोडंसं तिखट टाकते, काळी मिरी। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता अगदी थोडंसं हलकंसं मी कॉर्नफ्लोअर टाकणार आहे, थोडंसं, अगदी थोडंसं कॉर्नफ्लोअर। अगदी थोडंसंच टाकलेलं आहे। आता हे आपल्याला एक 20 ते 30 मिनटं आपल्याला ह्याला हे मॅरिनेट करून ठेवायचे। आता ह्याच्यात लिंबूऐवजी दही घातलं तरी चालेल। मी माझ्याकडे दही नव्हतं म्हणून मी लिंबू टाकला, लिंबूचा रस। तर आता हे मॅरिनेट करायला ठेवून देऊया। आता ह्याच्यामध्ये थोडीशी जिरा पावडर टाकूया आणि थोडीशी धना पावडर। त्याची व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता इथं तवा गरम करायला ठेवलाय। तवा गरम झालाय, तेल टाकून घेऊया। शॅलो फ्राय करायचे हे पीस। आता हा एक एक पीस ह्याच्यामध्ये शॅलो फ्राय करून घेऊया। आता याला आपण दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया। अशा प्रकारे हे पलटवून घेते। हे आता दुसऱ्या बाजूने पण होऊन देऊया एक 5 मिनिटं। आता हे शिजलंय का बघूया। तर हे बघा
अगदी छान असं हे सगळे पीसेस शिजलेले आहेत. तर आता हे मी काढून घेते. आता इथं कढई गरम करायला ठेवली. तर अगदी थोडंसं तेल, टाकले. थोडंसं तेल टाकले. आता कांदा परतवून घ्यायचा. हिरवी मिरची आणि ही शिमला मिरची थोडीशी टाकली. थोडंसं परतवायचं. आता याच्यामध्ये हे चिकन टाकूया. थोडीशी कांदा पात टाकली. थोडेसे भाजलेले तीळ. आता आपण थोडासा सॉस टाकूया, सोया सॉस. अगदी थोडाच टाकायचा. आणि थोडासा रेड चिली सॉस. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायला. आणखी थोडासा सॉस टाकते. चिली सॉस आहे, रेड चिली सॉस. आपली डिश तयार आहे. आता एक काढून घेते मी. हे बघा, सर्विंगसाठी थोडेसे हे तीळ आहेत, भाजून घेतलेले आहेत. आपलं हे चिकन तयार आहे. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.